मित्रांनो, सिरियल वर्ल्ड मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत टॉप 5 मराठी सिरियल्सच्या TRPमध्ये या आठवड्यात नंबर 1 ते 5 अशा आहेत. 5व्या स्थानावर आहे मीठ लागलं प्रेमाचं. ही सिरियल प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सिरियल प्रेमाच्या गुंतागुंतीच्या नात्यावर आणि भावनिक क्षणांवर आधारित आहे. सध्या मालिकेचा ट्रॅक हा अतिशय रोमांचक अशा वळणावर आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला खूप प्रेम दिलं आहे. ती मालिका आहे तुमची आवडती, कमेंट करून नक्की सांगा. 4थ्या स्थानावर आहे घरोघरी मातीच्या चुली. ही सिरियल कौटुंबिक नातेसंबंध, परंपरा, पिढ्यांमधील नात्यांवर प्रकाश टाकते. ही कथा प्रत्येकाला आपलीशी वाटते आणि कलाकारांचे अभिनय अप्रतिम आहे. सध्या मालिकेचा जो ट्रॅक आहे तो अतिशय रोमांचक ठरला, त्याच्यामुळे मालिका ही 4थ्या नंबरवर आहे. श्री व सौची स्पर्धा या आठवड्यात घेण्यात आली, त्याच्यामुळे प्रेक्षकांना ह्या मालिकेने अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. नंबर 3वर आहे थोडं तुझं थोडं माझं. ही मालिका जो मानसीने तेजसला वाचवण्यासाठी जी काही धडपड केली, जे काही केलं, त्याने प्रेक्षकांना अतिशय खिळवून ठेवलं. म्हणून ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे आणि त्याच्यामुळे ही मालिका सध्या 3ऱ्या स्थानी आहे. 2ऱ्या स्थानी आहे लक्ष्मीच्या पावली. नायिकेची सशक्त भूमिका आणि तिच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. या शोमध्ये प्रत्येक एपिसोड अनपेक्षितपणे ट्विस्ट आहेत, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. त्याच्यामुळे लक्ष्मीची पावलांनी ही मालिका नंबर 2वर आहे. अर्थात मागील आठवड्यात ती नंबर 1वर होती, पण या आठवड्यात मात्र लक्ष्मीच्या पावलांनी ही नंबर 2वर आहे. नंबर 1वर असलेली मालिका आहे ती म्हणजे ठरलं तर मग. ही मालिका मागील 2 आठवडे 2ऱ्या स्थानी होती, पण या आठवड्यात मालिकेने जोरदार कमबॅक केला आहे, ते सुद्धा 7च्या रेटिंगने. या मालिकेत जो लग्नाचा ट्रॅक दाखवला, सायली कशी आता अर्जुनशी लग्न करणार हे या आठवड्यात आपण बघितलं, त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला पुन्हा एकदा नंबर 1वर आणलं आहे आणि आता सायलीचा पुन्हा गृहप्रवेशही झाला आहे. सो बघूया ही मालिका किती वेळ नंबर 1वर राहते. माहिती आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि अशा रोचक फॅक्ट्स आणि गोष्टी, त्याचबरोबर TRPच्या माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमची फेवरेट मालिका कोणती आहे